नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने चाकवत भाजीचा गरगटा। इथे मी एक जुडी चाकवत भाजी शिजवून घेतलेली आहे आणि इथे भाजीसाठी लागणारा साहित्य 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। डाळ ऑप्शनल आहे, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। नंतर 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आता आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या वाटण करण्यासाठी घेतलेले आहे। इथे आपलं वाटण रेडी आहे। याच पद्धतीने आपण मिक्सरच्या जारमध्ये भाजी वाटून घेऊ। भाजीचं वाटण ही रेडी आहे। आता आपण फोडणी देऊ। फोडणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल घालू। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण लसूण टाकू। जिरे ऑप्शनल आहे, आवडीनुसार घालू शकता। मला जिरे नाही आवडत, त्यामुळे मी कधी गरगट्याच्या भाजीला जिरे नाही टाकत। लसूण थोडा फ्राय झाला की त्यामध्ये आपण मिरची आणि दाण्याच्या कुटाचं सारण टाकू। सारण हे आपलं तेलामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे, त्यामध्ये आपण गरगटा घालून घेऊ। थोडं पाणी घालू। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। हलवून घेऊ। आपला गरगटा छानपैकी झालेला आहे। आता 3 ते 4 मिनिटं याला उकळी फुटू देऊ। आपला गरगटा रेडी। हा आपण गरम भाताबरोबर खाऊ शकतो, चवीला खूप छान लागतो। आपल्या गरगटा इथं छान उकळी यायला लागलेला आहे। अजून 2 ते 3 मिनिटं याला छान उकळी फुटू देऊ। छान शिजला की मग भाताबरोबर सर्व करू। आपला गरगटा इथे छान शिजलेला आहे। या गरम गरम भात आणि गरगटा खायला। धन्यवाद।